एक मोठी आणि खळबळजनक बातमी कोल्हापूरच्या कागल तालुक्यातून समोर येते. एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी महावितरणची मनमानी. होय, महावितरणच्या स्मार्ट धोरणाविरोधात आणि चुकीच्या वीज कपाती विरोधात कागल तालुक्यातील करनूरचे शेतकरी आता थेट रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत. कडक उन्हाचा तडाखा, त्यात पिकांची होणारी होरपळ आणि अशातच महावितरणे शेतकऱ्यांच्या हक्काची वीज 8 तासांवरून थेट 6 तासांवर आणली आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय घरात घुसून स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा महावितरणने लावलाय. या हुकुमशाही कारभाराविरोधात करनूरच्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना थेट निवेदनाद्वारे उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सविस्तर वृत्त असं की सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. जमिनीला पाण्याची सर्वाधिक गरज आहे. तालुक्यात इतर गावांना 8 तास वीज मिळत असताना करनूर गावावरच हा 6 तासांचा अन्याय का? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. सध्या भागात भात, सोयाबीनची पेरणी झाली आहे, ऊस जोमात आहे. दूधगंगा नदीत पाणी असूनही महावितरणच्या 6 तासांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे आणि त्यातही वारंवार होणाऱ्या लो व्होल्टेजमुळे पिके डोळ्यांदेखत जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा खरा संताप या गोष्टीवर आहे की काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाने 6 दिवसांची उपसाबंदी लागू केली. पण ती बंदी फक्त शेतकऱ्यांवरच का? कंपन्या आणि कारखान्यांना त्यातून का वगळलं गेलं? हे सरकार फक्त भांडवलदारांचं आहे का? असा थेट आणि रोकडा सवाल आता बळीराजा विचारू लागला आहे. आता येऊयात दुसऱ्या आणि सर्वात मोठ्या मुद्द्यावर, तो म्हणजे स्मार्ट मीटरची सक्ती. घरच्या कुटुंब प्रमुखाची परवानगी नाही, कोणतीही पूर्वकल्पना नाही, तरीही दिशाभूल करून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. यातूनच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी महावितरणला एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारलाय. जर स्मार्ट मीटर बदलण्याचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे, तर मग महावितरणचे कर्मचारी स्वतःहून हे काम का करत आहेत? या खाजगीकरणाच्या छुप्या धोरणाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. या अन्यायाविरोधात शिवराज मनचे प्रमुख सचिन घोरपडे, कुमार पाटील, सुखदेव कांबळे, अविनाश पाटील, किरण गुदले, सुखदेव कांबळे, केरबा पाटील, अनिल पाटील, रणजित माने, कुमार पोवार, शिवाजी बेनाडे, बालासो कांबळे, बजरंग ढगे, राजेश पाटील, करसिद्ध दनगर, संदीप आमते, कृष्णात खाडे यांच्यासह करनूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. शेतकऱ्यांनी महावितरणला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की जर ही अन्यायी वीज कपात आणि स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबली नाही, तर महावितरणला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला आणि उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल. या इशाऱ्यानंतर सुस्त महावितरण प्रशासनाला जाग येते की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची लढाई लढावी लागते. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? महावितरणचा हा कारभार योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेती आणि शेतकऱ्यांच्या अशाच रोकठोक बातम्यांसाठी पाहत रहा लाल बावटा चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.